नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MSBTच्या डिप्लोमाच्या सेकंड सेमिस्टरचा ॲप्लाइड सायन्स त्याच्यामध्ये केमिस्ट्री. तर त्या केमिस्ट्रीमध्ये 312308 या सब्जेक्टच्या अंतर्गत आपण पहिला युनिट म्हणजेच मेटल्स अँड अलॉयजला सुरुवात करणार आहोत. मेटल्स अँड अलॉयजमध्ये पहिलं जे आहे ते आहे एन्शियंट इंडियन मेटलर्जी म्हणजेच IKS. तर याच्यावर तुम्हाला MCQ विचारले जाऊ शकतात की मेटलचा आणि एन्शियंट इंडियन केमिस्ट्रीचा काय संबंध आहे. तर त्याच्यामध्ये ऋग्वेदामध्ये हिरण्य जे आहे ते गोल्डसाठी हा शब्द वापरलेला आहे, म्हणजेच गोल्डला हिरण्य हे संबोधलं गेलेलं आहे. तसंच संस्कृतमध्ये दूरवर्ण म्हणजेच सिल्वर हे सांगितलं गेलेलं आहे. तसंच कॉपरला नेपलका म्हटलेलं आहे आणि टीनला नागजा म्हटलेलं आहे, लीडला हेमग्ना म्हटलेलं आहे. तर हे जे आहे याच्यावर तुम्हाला MCQ येण्याची शक्यता आहे की इंडियन केमिस्ट्री IKSमध्ये टीनला काय संबोधलेलं आहे, त्याच्यानंतर कॉपर, सिल्वर, लेड याला काय संबोधलं आहे, तर हे विचारलं जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर पुढे आहे मेटल्स अँड अलॉयज या चॅप्टरमधला पहिला पार्ट जो आहे तो आहे मेटल. त्याच्यामध्ये बेसिक केमिस्ट्री जे आहे किंवा बेसिक मेटलर्जी जे आहे, मेटलर्जी दॅट इज द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओर, इट इज नोन ॲज मेटलर्जी. तर त्याच्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट आपण बघणार आहोत. तर बेसिक कन्सेप्टमध्ये पहिली कन्सेप्ट आहे ती आहे मिनरल. Mineral, it is the naturally occurring substance in which metal is present in native state or in combined state. दोन्ही स्टेटमध्ये असण्याची शक्यता असते. फॉर एक्झाम्पल क्लेमध्ये ॲल्युमिनियम प्रेझेंट आहे. क्ले हे मिनरलचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ओर. इट इज द मिनरल. ओर हे काय असतं, हे मिनरलच असतं. फ्रॉम विच मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड इकॉनॉमिकली अँड प्रॉफिटेबली. म्हणजे काय, बॉक्साईटमध्ये पण ॲल्युमिनियम प्रेझेंट आहे, क्लेमध्ये पण ॲल्युमिनियम प्रेझेंट आहे. पण जेव्हा तुम्हाला ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्ट करायचं असतं तर तेव्हा तुम्हाला ते बॉक्साईटमधून एक्स्ट्रॅक्ट करायचं असतं. त्याच्यानंतर पुढे आहे मॅट्रिक्स ऑर गँग. म्हणजेच काय, unwanted impurities associated with ore, it is known as like sand, clay, rock. These are the particles जे ore मध्ये प्रेझेंट असतात नॅचरली, तर त्याला काय म्हणतात, गँग ऑर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर पुढे आहे फ्लक्स. फ्लक्स, इट इज द सबस्टन्स विच इज यूज टू रिमूव्ह गँग ऑर मॅट्रिक्स फ्रॉम द ओर. म्हणजे हे अनवॉन्टेड इम्प्युरिटीज काढण्यासाठी मेटलर्जीमध्ये जो सबस्टन्स वापरला जातो त्याला काय म्हणतात, फ्लक्स. ॲसिडिक फ्लक्स आणि बेसिक फ्लक्स हे एक्झाम्पल विचारले जातात. ॲसिडिक फ्लक्स जो आहे तो SiO2 आणि बेसिक जो आहे तो मॅग्नेशिया किंवा MgO. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲसिडिक फ्लक्स, विच ऑफ द फॉलोइंग इज बेसिक फ्लक्स असं विचारलं जातं. त्याच्यानंतर स्लॅग. वेन फ्लक्स कंबाईन विथ गँग पार्टिकल्स. फ्लक्स आणि गँग पार्टिकल्स जे आहेत जेव्हा ते कंबाईन होतात तर तेव्हा जे असतात, जे तयार होतात तर ते असतं, त्याला काय म्हणतात, फ्लक्स. त्याच्यानंतर पुढे स्लॅगचे एक्झाम्पल दिलेले आहे. स्लॅग FeSiO2, त्याच्यानंतर MgSiO3. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मेटलर्जी. मेटलर्जी दॅट इज द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम देअर ओर इकॉनॉमिकली अँड प्रॉफिटेबली, इट इज नोन ॲज मेटलर्जी. त्याच्यानंतर मेटल ऑकर इन नेचर इन द फॉर्म ऑफ नेटिव्ह स्टेट. नेटिव्ह स्टेट म्हणजे फ्री स्टेट, म्हणजेच तो कोणाशी कंबाईन नाही होत. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम हे जे मेटल आहेत ते नेटिव्ह स्टेटमध्ये प्रेझेंट असतात नेचरमध्ये. याच्यावर MCQ असा येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग मेटल्स आर प्रेझेंट इन नेटिव्ह स्टेट इन नेचर ऑर फ्री स्टेट इन नेचर. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम हे त्याचे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर काही मेटल्स जे असतात ते कंबाईन होतात मेटल्स आणि नॉन मेटल्सशी, आणि ते जे मेटल्स असतात ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये नेचरमध्ये अवेलेबल असतात, तर ती असते कंबाईन स्टेट. त्याच्यानंतर इकडे बघा, हे ओर आहे, त्याच्यानंतर हे मिनरल आहे विच इज नॅचरली ऑकरिंग. त्याच्यानंतर हे फ्लक्स आहे जे गँग पार्टिकल रिमूव्ह करण्यासाठी वापरलं जातं, ते जे आहे मॅट्रिक्स म्हणजेच गँग पार्टिकल. त्याच्यानंतर हे आहे स्लॅग. जेव्हा फ्लक्स आणि मॅट्रिक्स मिक्स होता तर तेव्हा फ्युजिबल मास तयार होतं, दॅट इज नोन ॲज स्लॅग. त्याच्यानंतर मेटल ऑकर इन नेचर इन द फॉर्म ऑफ कंबाईन स्टेट. हा सगळ्यात महत्त्वाचा चार्ट आहे, इन द फॉर्म ऑफ कंबाईन स्टेट.
त्याच्यामध्ये कुठले फॉर्म आहे, ऑक्साईड, सल्फाईड, कार्बोनेट, सल्फेट. तर हे जे फॉर्म आहेत या सगळ्या फॉर्मवर क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल जिप्सम इज प्रेझेंट इन विच फॉर्म, तर तो आहे तुमचा सल्फेट फॉर्ममध्ये. और डोलोमाइट इज प्रेझेंट इन विच फॉर्म, इट इज द कार्बोनेट टाईप ऑफ फॉर्म. त्याच्यानंतर याच्यामध्ये असेही क्वेश्चन्स विचारले जातात, राईट केमिकल कॉम्पोजिशन ऑफ हिमॅटाइट ओर. मग हिमॅटाइट ओरचं केमिकल कॉम्पोजिशन काय आहे, Fe2O3. और विच मेटल यू विल एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम हिमॅटाइट ओर, दॅट इज Fe आयन. त्याच्यानंतर विच मेटल यू विल एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम बॉक्साइट, दॅट इज ॲल्युमिनियम. विच मेटल यू विल एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम झिंक ब्लेंड, दॅट इज झिंक. What is chemical composition of zinc blende, that is ZNS. Then what is chemical composition of dolomite, that is calcium carbonate. तर हे प्रश्न ह्या चार्टवरून विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओर. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओरचा हा जो फ्लो चार्ट आहे त्या फ्लो चार्टमधली पहिली जी स्टेप आहे ती आहे क्रशिंग. मेटल ऑकर इन नेचर इन द फॉर्म ऑफ बिग स्टोन्स. नेचरमध्ये मेटल जो असतो तो बिग स्टोनच्या फॉर्ममध्ये असतो. पहिली प्रोसेस जी असते ती त्याला क्रश करून त्याच्यापासून फाईन पावडर तयार करणे विथ द हेल्प ऑफ बिग जॉ क्रशर. त्याच्यानंतर पुढे जे आहे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन दॅट मीन्स रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटीज. ज्या इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात, क्ले पार्टिकल्स, सँड, रॉक, तर त्या इम्प्युरिटीज काढल्या जातात युजिंग फिजिकल प्रोसेस अँड केमिकल प्रोसेस. फिजिकल प्रोसेसेस 3 टाइप्स, ग्रॅव्हिटी सेपरेशन, मॅग्नेटिक सेपरेशन, फ्लोटेशन. केमिकल प्रोसेसेस 2 टाइप्स, कॅल्सिनेशन, रोस्टिंग. त्याच्यानंतर रिडक्शन. रिडक्शनमध्ये स्मेल्टिंग, ॲल्युमिनोथर्मिक, इलेक्ट्रोलिसिस. त्याच्यानंतर रिफायनिंग दॅट इज प्युरिफिकेशन ऑफ मेटल टू गेट एक्स्ट्रा प्युअर मेटल, दॅट इज पोलिंग, लिक्वेशन, डिस्टिलेशन अँड इलेक्ट्रोलिटिक रिफायनिंग. या सगळ्या प्रोसेस आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत.